शहरातील विविध भागात दूषित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रो व जलजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना व जनजागृती मोहीम राबवण्यात आली। आम्ही आज लोणंद नगरपंचायतकडे निवेदन दिले आहे। लोणंद शहरात वाढता विस्तार पाहता वाड्या वस्त्या आणि लोणंद शहरातील असलेले सर्व जलकुंभ पाणी पुरवठे हे अनेक दिवसापासून अस्वच्छ आहेत, ते स्वच्छ करावेत। तसेच ह्या गॅस्ट्रो आजार याबाबत लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यासोबत समन्वय साधून आपण सर्वे करण्यात यावा। तसेच यावर जे उपाययोजना करता येतील अशी त्यांच्याकडून आपण मागणी स्वरूपात काही त्यांना मागण्या केलेल्या आहेत। यामध्ये लोणंद शहरातील सर्व पाणी पुरवठा यंत्रणा, जलवाहिन्या, जलसाठ्यांची तातडीने तपासणी करण्यात यावी। पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेमार्फत गुणवत्ता तपासणी करून अहवाल सगळ्यांसमोर सार्वजनिक करण्यात यावा। तसेच जलकुंभ ज्या पाणी टाक्या आहेत या संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्था तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात यावी। तसेच ज्या प्रभागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत आहे त्या भागांमध्ये त्वरित स्वच्छ पाण्याच्या पर्यायी व्यवस्था करण्यात यावी। प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद आरोग्य व नगरपंचायत आरोग्य विभागाला तातडीने या परिस्थितीची माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने संयुक्त सर्वेक्षण, आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक उपाय करण्यात यावेत। प्रभावित भागांमध्ये विशेष आरोग्य पथके नियुक्त करून नागरिकांची तपासणी, आवश्यक उपचार त्यांना देण्यात यावेत। पाणी उकळून पिणे, स्वच्छता राखणे, जलजन्य आजारांपासून बचाव करणे याची व्यापक जनजागृती मोहीम नगरपंचायत आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबवण्यात यावी अशीही त्यांना आम्ही विनंती केली आहे। तसेच दूषित पाणी पुरवठ्याची कारणे तात्काळ शोधावीत। हे का दूषित पाणी येते, कुठं पाईपलाईन फुटलेत का, नक्की कुठं लिकेज आहे, हे लिकेज पण शोधून ते तातडीने त्या संदर्भात उपाययोजना करण्यात यावेत। भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पण त्यांना आम्ही या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। कारण या नगरपंचायतच्या अशा पाणी पुरवठा विभागाच्या गलतान कारभारामुळं अनेकांना दूषित पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागतंय आणि नाहक खर्च, औषधोपचाराचा खर्च अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार चालू आहेत। त्यामुळं अनेक कुटुंबाचं थोडंसं या संकटाचा सामना करत आज खूप त्रस्त आहेत ते, यातून त्यांची मुक्तता व्हावी। त्यामुळं अशा काही उपाययोजना आहेत त्या तातडीने करण्यात याव्यात। गॅस्ट्रो असेल, अतिसार असेल, उलट्या, जुलाब याचे संशयास्पद गॅस्ट्रो म्हणता येईल त्याला, असे काही रुग्ण आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आहेत त्यांना पण विनंती केलेली आहे की तुम्ही तो तातडीने अहवाल या नगरपंचायतला पाठवून तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर समन्वय साधून याबाबत योग्य ते ठोस उपाययोजना कराव्यात। अन्यथा नाईलाजाने मग आम्हाला आंदोलन करावे लागतातच। जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा दिल्या तर आम्हालाही काही आंदोलन करण्याची हौस आलेली नाही आहे किंवा आपल्याला वेटेज धरण्याची हौस आलेली नाही आहे। परंतु आपला कारभार हा पारदर्शक असावा, लोकांच्या आरोग्याची काळजी आपल्या वतीने व्हावी एवढीच विनंती आज या निवेदनाद्वारे केलेली आहे। कृपया करून या निवेदनाची तातडीने दखल घेऊन लोकांच्या आरोग्याशी निगडीत असलेले विषय मार्गी लावावा अशी या निवेदनाद्वारे मी विनंती केलेली आहे। आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।